चालू पोराचं शिक्षण होतं लेकीचं ही लग्न, पण अचानक कसर दादा आलं या हे विघ्न. तर नमस्कार, कसे आहात? आशा करतो की खूप सुखी आणि समाधानी असाल. मंडळी, सर्वात प्रथमतः तुम्हा सर्वांना आम्हा दोघांच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यंदा शेतकऱ्यावरती दादा अशी दिवाळी आली आहे की खूप संकटात आली आहे. कारण जो पावसाने थैमान घातला होता, जो हाहाकार घातला होता, त्याने आज खऱ्या अर्थानं माझा शेतकरी राजा खूप दुःखी आहे. म्हणूनच दादा आणि या ठिकाणी आलेले जे काय आमचे सर्व ख्यातनाम गायक यांनी शेतकऱ्यावरती एक सुंदर असं गीत तयार केलेलं आहे. तर ते गीत आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया आणि कसं वाटतंय हे तुमच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तर तुमच्यासमोर सादर करत आहेत आमचे मित्र सिद्धार्थ सावंत साहेब, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक. तर नक्की कमेंट करायचे बरं का या गायनासाठी, कारण विषय शेतकऱ्याचा आहे. खूप छान लिखाण केले आणि लिखाणाला त्यांनी इतकी उत्कृष्ट चाल दिली. मला अगोदर ऐकवलं, म्हणलं मला ऐकवले, मग आपल्या प्रेक्षकांना 100% ऐकावं. तर दादा, आमच्या प्रेक्षकांसाठी आपलं गाणं सादर करा. तर बघा, शेतकरी राजा बा हा अहोरात्र शेतीमध्ये झटत असतो, खपत असतो 100%. आणि त्या शेतीमध्ये झटत असताना त्याने एक स्वप्न पाहिलेलं असतं की या पिकावर आपण काहीतरी आपलं जे उदरनिर्वाह आहे 100% तो करू, किंवा ते पीक पेरताना ज्याच्याकडून कर्ज काढलेलं असतं, कारण स्वतःची परिस्थिती तर एवढी नसते, मग कर्ज काढून त्या पिकाची पेरणी करावी लागते आणि त्याच स्वप्नावर ते पुढचं हे पाहत असतात. पण या पूर परिस्थितीमुळं, या पावसामुळं याच्यावर सगळं पाणी फिरलं आणि म्हणून आज या संकटात अडकलेला तो शेतकरी राजा काय म्हणतोय हे या गीतातून मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. किती स्वप्न पाहिली होती मी या पिकाच्या जोरावर, किती स्वप्न पाहिली होती मी या पिकाच्या जोरावर, पण आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार, पण आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार. ज्याला लेकरावानी जपलं, कर्ज काढून खत घातलं, वाटलं होतं पीक झाल्यावर सार, कर्ज फिटलं आपलं. प्रत्येक शेतकऱ्याची तीच आशा असते आणि तेच स्वप्न असतं. म्हणून ह्याच्यावर सगळ्यावर पाणी फिरलं, म्हणून तो शेतकरी राजा काय म्हणतोय, ज्याला लेकरावानी जपलं, कर्ज काढून खत घातलं, वाटलं होतं पीक झाल्यावर सार, कर्ज फिटलं आपलं. पाण्यात जिरलं सार बुजलं पाण्यात वावर, पाण्यात जिरलं सार बुजलं पाण्यात वावर, पण आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार, पण आला या महापूर गेलं पाहून पाण्यात वाहून सार. त्याचबरोबर शिक्षणाची लेकरं असतात, शिक्षणाला सुद्धा आज पैसा लागतोय, फुकटचं शिक्षण राहिलेलं नाही आणि त्या शिक्षणाचं सुद्धा स्वप्न त्या शेतकऱ्यानं पाहिलेलं असतं की आपल्या या पिकावर आपल्या लेकराचं शिक्षण आपल्याला करता येईल, पण त्याच्यावर सुद्धा सगळं पाणी फिरलेलं आहे. म्हणून तो काय म्हणतो, चालू पोराचं शिक्षण होतं लेकीचं ही लग्न, पण अचानक कसर दादा आलं या हे विघ्न. चालू पोराचं शिक्षण होतं लेकीचं बी लग्न, पण अचानक कसर दादा आलं या हे विघ्न. होतं नव्हतं गेलं सार पडलो उघड्यावर, होतं नव्हतं गेलं सार पडलो उघड्यावर, कसा आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार, कसा आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार. पाऊस कमी होईना सरकार ध्यान देना, दिली मदत तुटपुंजी तीही वेळेवर येईना. एक मिनिट बघा, आत्तापर्यंत जे तुम्ही गीत ऐकलं, अक्षरशः अंगावरती शहर डोळ्यात पाणी आहे. मी स्वतः शेतकऱ्याविषयी ज्या काय व्यथा मानतो, मी स्वतः शेतकरी आहे, पण एवढं काळजाला भिडणारं गाणं अगदी सावंत साहेबांनी खरंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी मांडले. आणि जे वाक्य होतं ना, सरकार मायबाप तुम्हाला विनंती आहे राव, कारण शेतकरी हा सर्व उभ्या जगाचा पोशिंदा आहे, थोडं लक्ष द्यावं. पुन्हा एकदा ते वाक्य घ्या. पाऊस कमी होईना सरकार ध्यान देना, दिली मदत तुटपुंजी तीही वेळेवर येईना. सिद्धार्था या जीवाला आता लागली या हुरहुर, सिद्धार्था या जीवाला आता लागली या हुरहुर, कसा आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार. किती स्वप्न पाहिली होती मी या पिकाच्या जोरावर, किती स्वप्न पाहिली होती मी या पिकाच्या जोरावर,
पण आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार. पण आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार. पण आला या महापूर गेलं वाहून पीक हे सार. मित्रांनो, शेतकरी जगला तर देश जगेल, परंतु आज शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात आहे. शेतकरी राजा काय असतो ना, ज्यावेळेस शेतकरी राजाने पिकवणं बंद करेल ना शेतकरी राजा, त्यावेळेस खरी किंमत ह्या महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला कळणार आहे. आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने जर शेतकरी जगला तरच देश जगेल, नाहीतर शेतकऱ्याविना संपूर्ण जे काय आदोर आहे. हे अतिशय सुंदर आपल्या गायनातून या ठिकाणी शेतकरी राजाची व्यथा सादर केली सावंतसाहेब. खरंच खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या चांगल्या सुंदर अशा ओळीतून तुम्ही जे शेतकऱ्याचं दुःख या ठिकाणी मांडलं, त्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे. हे गीत लिहिताना मी पण शेतकऱ्याचाच नाही, अगदी अगदी. अहो, माझ्या स्वतःच्या अंगावरती काटे आले, डोळ्यात पाणी आले या ठिकाणी आणि मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या गायनासाठी आणि गायकासाठी एक कमेंट सुंदरशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची माझ्या शेतकरी राजासाठी एक सुंदर अशी कमेंट झालीच पाहिजे. जय जवान जय किसान.